नमस्कार, कसे आहात? रुचीज एडिट अँड लाईफस्टाईल या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. झटपट फ्राईड राईस आणि चिली पनीरची रेसिपी कधी ट्राय केली आहे? चला तर रेसिपी कशी करायची ते बघूयात. फ्राईड राईस करण्यासाठी लागणारं साहित्य: मी इथे कोलम राईस धुवून घेतलेले आहेत. फोडणीसाठी जिरं. मी इथे मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत: वाटाणा, गाजर, फरसबी, बारीक चिरलेली कोथिंबीर, लांब कापलेला कांदा, 7-8 कढीपत्त्याची पानं, 2 मिरच्या आणि फोडणीसाठी तूप. कुकरमध्ये 1 चमचा तेल घालूयात, 1 चमचा तूप घालूयात, जिरं घालूयात, लांबट कापलेला कांदा घालूयात, कढीपत्ता घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये मिरची आणि हळद घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात. मिक्स भाजी घालूयात, मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये तांदूळ घालूयात, 2 मिनटं छान फ्राय करून घेऊयात. तांदूळ शिजतील एवढं पाणी घालूयात. आता यामध्ये चवीपुरते मीठ घालूयात, कोथिंबीर घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात. कुकरचं झाकण लावूयात आणि 3 शिट्या करून घेऊयात. आपला फ्राईड राईस रेडी. पनीर चिली करण्यासाठी लागणारे साहित्य: रेक्टँगल शेपमध्ये मी पनीर कट केलेले आहेत. शिमला मिरची, गाजर, कांदा तुम्ही बघू शकता मी कसे कट केलेले आहेत. पनीर चिली मसाला मिक्स यूज करत आहे. तुम्ही बघू शकता मी इथे त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊयात. त्यामध्ये पहिला आपण गाजर घालूयात, कारण थोडं गाजर शिजायला वेळ लागतो. छान मिक्स करून घेऊयात. आता त्यामध्ये शिमला मिरची घालूयात, छान फ्राय करून घेऊयात. आता यामध्ये कांदा घालूयात. कांदा जास्त शिजवायचा नाही आहे, थोडंसं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता भाज्या छान फ्राय झालेल्या आहेत. आता यामध्ये पनीर चिली मसाला मिक्सची पेस्ट घालूयात. अधूनमधून याला ढवळायचं आहे. तुम्हाला कन्सिस्टन्सी पातळ हवी की घट्ट हवी यानुसार तुम्ही पाणी घाला. तुम्ही बघू शकता छान कड आलेला आहे. यामध्ये आता आपण पनीर ॲड करूया. मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं कड काढायचं आहे. पटकन होणारं पनीर चिली रेडी आहे. गरमागरम फ्राईड राईस पनीर चिलीसोबत सर्व करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.